नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पालक पनीर। जास्त मेहनत न घेता आणि पालकाचा रंग हिरवाच राहावा यासाठी काही खास टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता तुम्ही म्हणाल की पालकाचा रंग तर हिरवाच असतो। अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणे, पण पालक उकडून झाल्याच्या नंतर आपण त्याची जी ग्रेव्ही बनवतो त्याचा रंग हिरवाच राहावा, म्हणजे कोणताही फूड कलर न वापरता तो ओरिजिनल हिरवा कलर राहावा यासाठी काही टिप्स सांगणार आहे। तर जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे पालक, कांदा, मिरच्या, लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, खायचा सोडा, मीठ, दही, कॉर्नफ्लॉवर, जिरे, पनीर, तेल आणि पाणी। इथे मी पालकाच्या 2 जुड्या घेतलेल्या। पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण उकडून घेऊया। आता पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। पालक पूर्णपणे पाण्यात बुडला पाहिजे एवढं पाणी घालायचं आहे। तर इथे मला 6 ग्लास पाणी लागलेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पालक आपल्याला उकडायला ठेवून द्यायचा आहे। आता पालक इथे उकडायला ठेवलेला आहे। चमच्याने असा थोडासा कोंबून घ्यायचा आहे। आता इथे पालक उकडून होईपर्यंत आपण पेस्ट बनवून घेऊया। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालून घेते आहे। 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट आहेत मिरच्या त्याच्यामुळे मी 3 घेतलेल्या आहेत। 3 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 आल्याचे तुकडे घालून घेऊया आणि याची मिक्सरला वाटून पेस्ट बनवून घेऊया। अगदी थोडंसं पाणी घाला, जास्त पाणी घालू नका, नाही घातलं तरी चालेल। आता हे सर्व मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, बारीक वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे एका वाटीमध्ये आपल्याला 1 चमचा दही घ्यायचा आहे आणि ते छान फेटून घ्यायचं आहे चमच्यानेच। पाणी वगैरे मिक्स करायचं नाही, म्हणजे त्यातल्या गुठळ्या आहेत त्या निघून गेल्या पाहिजे। आता इथे आपला पालक उकडून झालेला आहे। आता इथे एक पातेलं घेऊन त्यावरती आपल्याला चाळण ठेवायची आहे आणि हा उकडलेला पालक त्यामध्ये काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला आणखी एक पातेलं घ्यायचं आहे आणि यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये हा उकडलेला पालक घालून घ्यायचा आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। आता इथे आपल्याला पालक घेऊन हा
घट्टसर पिळून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलेलं की पालकाचा रंग हिरवा राहण्यासाठी टिप्स सांगणार आहे. तर यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे, म्हणजे पालकाचा रंग हिरवाच्या हिरवाच राहतो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता इथे आपण पालक मिक्सरला वाटून घेऊयात. इथे मी पालक मिक्सरला वाटून घेतलेला आहे. तुम्ही रंग बघू शकता. नॅचरल रंग आहे हा हिरवा, कोणताही फूड कलर वापरलेला नाही आहे. आता आपण पातेल्यामध्ये 3-4 चमचे तेल घालून घेऊया. तेल कढल्याच्या नंतर यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचा आहे. जिरे छान तडतडून द्यायचं आहे. जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण कांदा, मिरची, आलं लसूणची जी पेस्ट बनवलेली ती घालून घ्यायची आहे. आणि मीठ घालून घ्यायचं आहे. तर थोडंसंच मीठ घालायचं आहे, कारण की पालक उकडताना आपण 1 चमचा मीठ घातलेलं होतं. आणि हे व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. चमचा फिरवतच राहायचा आहे. मध्यम आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पालकाची जी आपण पालक वाटून घेतलेला आहे त्याची पेस्ट बनवलेली आहे ती घालून घ्यायची आहे. यामध्ये आपण दही घेतलेला 1 चमचा ते घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण पनीर घालून घेऊयात. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेले आहे. आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घालून घेऊया. तर मी पालक उकडलेला तेव्हा ते पाणी गरम पाणी होतं तेच थोडंसं वापरलेलं आहे. आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया. आता इथे पनीर शिजेपर्यंत आपण एका वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊया आणि 2-3 चमचे पाणी घालून ते छान फेटून घेऊयात. आता इथे आपण पनीर शिजले का बघूया. इथे आपले पनीर शिजलेलं आहे. पालक ऑलरेडी उकडून घेतलेला असल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही.
आता इथे आपण झाकण काढून घेतलेलं आहे, तर 1 मिनिट शिजवून घेऊया, कारण झाकण ठेवल्यामुळे थोडं पाणी सुटतं. आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया. कॉर्नफ्लॉवर याच्यासाठी घालायचं आहे की जे बाजूला पाणी सुटतं ते सुटत नाही, म्हणजे आपण ताटात वाढताना जे पालक पनीर वाढतो किंवा डिशमध्ये घेतो तेव्हा जे बाजूला पाणी सुटतं ते सुटत नाही, त्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे. आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पालक पनीर बनवून तयार आहे आणि छान हिरवा रंगही तसाच्या तसा आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.